सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट, तर राज्यातील उद्योगांच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। शरद पवारांची राजकीय हत्या झाली, पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावात दौऱ्यावर आलेत, मार्करवाडीतनं सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल। शरद पवारांनी नातवाचा आणि लेकीचा राजीनामा घेऊन ईव्हीएमचं आंदोलन करावं, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं आव्हान। शरद पवारांच्या दिल्लीतील घरी आज रात्री महत्त्वपूर्ण बैठक, ईव्हीएम संदर्भात यामध्ये चर्चा होणार। केजरीवाल आणि वकील अभिषेक मनु सिंघवींच्या उपस्थितीत ही बैठक असणार। बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत, उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल, तर फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। आता आपलं सरकार बँका बुडवून खाल्लेल्या जयसिंग मोहिते पाटलांना 3 महिन्यात जेलमध्ये टाकणार, भाजप नेते राम सातपुतेंचं दंड थोपटत आव्हान। लातूरमधील शेतकऱ्यांना आम्ही नोटीस दिली नाही, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण, तर या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमल्याचीही माहिती। बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभर आंदोलनं, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जालन्यासह मराठवाड्यात रोष, ठिकठिकाणी आज कडकडीत बंद। हिंदूंच्या बाबतीत मोदींची भोंदूगिरी, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आता आंदोलनात भाजप आणि संघ का नाहीत, संजय राऊतांचा सवाल। कुर्ला बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा वाढताच, भरधाव बेस्ट बसच्या धडकेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू, तर 49 जण जखमी असल्याची माहिती। कुर्ला बस अपघातातील चालकानं पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर, कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरपासून कामावर रुजू, अपघाताच्या वेळी चालकानं मद्यपान केलं नव्हतं, पोलिसांची माहिती। भीषण अपघातानंतर बस चालकाविरोधात स्थानिक नागरिकांचा रोष, संतप्त जमावाकडून चालकाला मारहाण, चालक संजय मोरेला अटक, तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही त्याच्यावर दाखल। कुर्ल्यातील अपघातग्रस्त बसची आरटीओकडून तपासणी, बस पूर्णपणे सुस्थितीत, तांत्रिक बिघाड नसल्याचंही समोर, ब्रेक फेल झाल्यास इलेक्ट्रिक बस पुढे जात नाही, तज्ज्ञांचा दावा। अपघातातील जखमींवर मुंबईतील भाभा रुग्णालय, सिटी तसंच सायन, कोहिनूर, 7 हिल्स अशा विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू, जखमींमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश। बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक बंद, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी, प्रवाशांचे मात्र हाल, तर चालत किंवा रिक्षानं इच्छित स्थळी जावं लागणार। कुर्ला बेस्ट अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर, तर बेस्ट आणि मुंबई पालिकेच्या जखमींच्या उपचाराचा खर्च करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। कुर्ला अपघातातील मृतांना उपमुख्यमंत्री शिंदे अजितदादांनी वाहिली श्रद्धांजली, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचंही दिलं आश्वासन। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता, केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत, भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे आता लक्ष। ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच, कल्याण न्यायालयाचा निर्वाळा, तर हिंदू संघटना आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किल्ल्यावर आरती करत जल्लोषही साजरा। केज तालुक्यातील अपहरण झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ, मस्साजोगच्या संतप्त ग्रामस्थांकडून लातूर बीड महामार्गावर रास्ता रोको, दोषींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून अजित पवार यांना अद्याप क्लीन चिट नाही, अजित पवारांना आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग आणि एसीबीकडून दिलासा। आमदार टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येला 30 तास, पुणे पोलिसांकडे अद्यापही कोणता सुगावा नाही, अपहरणकर्त्यांचा शोध अद्यापही सुरूच।
राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस. इंडिया आघाडीच्या 70 खासदारांचा पाठिंबा, तर सदनात पक्षपाती कारभाराचाही आरोप. शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये आज संध्याकाळी बैठक होणार. ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीची कमान देण्यासंदर्भात यामध्ये चर्चेची शक्यता. PL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.